नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या सर्वांना नूतन वर्ष 2021च्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षानिमित्त आपण आपल्या एसके एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर असलेला टॉप सेलिंग इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स ज्याची रेग्युलर फीज 2250 रुपये आहे तो आपण आता ऑफरमध्ये नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये फक्त 1599 मध्ये उपलब्ध करून देत आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला 230 पेक्षा जास्त व्हिडिओज असलेला ऑनलाईन कोर्स जॉईन केलेला नसेल ते सर्व विद्यार्थी आपला हा ऑनलाईन कोर्स आता फक्त 1599 मध्ये जॉईन करू शकतात। त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर असलेला आमचं एसके एज्युकेशन ॲप हे आपण डाउनलोड करून तेथील इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्सला आपण प्रवेश घेऊ शकतात किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकतात आणि तिथून आपण इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्सला प्रवेश घेऊ शकतात। यामध्ये असलेले सर्व व्हिडिओज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघं मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे इंटरनेट कनेक्शन असेल आपल्याकडे तर आपण ते लाईव्ह सुद्धा पाहू शकतात आणि जर आपल्याला व्हिडिओज ऑफलाईन डाउनलोड करून घ्यायचे असतील तर ते आपण डाउनलोड करून नंतर ऑफलाईन मोडमध्येही पाहू शकतात। कोणताही व्हिडिओ आपण कितीही वेळेस पाहू शकतात आणि कुठेही पाहू शकतात। तर अशा पद्धतीने आपला हा असा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स आपण आता जॉईन करू शकतात फक्त 1599 मध्ये। आज आपण क्लॉज विषयी माहिती घेणार आहोत। क्लॉज विषयी माहिती घेत असताना आपण नाउन क्लॉज काय आहे हे संपूर्णपणे मागच्या 3 ते 4 भागांमध्ये पाहिलेलं आहे। आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजला। आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे की ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर आपल्याला MPSCच्या परीक्षेमध्ये तसेच इतर सरळ सेवा परीक्षांमध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जातात। त्यामुळे आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे। MPSCच्या परीक्षेमध्ये आपल्याला मागील 3 ते 4 वर्षापासून सलग ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर प्रश्न विचारला जातो। त्यामुळे आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे हे माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण आता पाहणार आहोत ॲडजेक्टिव्ह क्लॉज। आपण यापूर्वी पाहिलेला आहे ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्हला मराठीतून विशेषण असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात। ॲडजेक्टिव्हचं कार्य सेंटेन्समध्ये काय असतं की समजा एखाद्या सेंटेन्समध्ये नाउन असेल किंवा एखादा प्रोनाउन असेल तर त्या नाउनविषयी जास्तीची माहिती देण्याकरता जो शब्द त्या ठिकाणी आलेला असतो किंवा त्या सेंटेन्समध्ये एखाद्या प्रोनाउनविषयी जास्तीची माहिती देणारा जो काही शब्द त्या सेंटेन्समध्ये आलेला असतो त्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो आणि या ॲडजेक्टिव्हपासूनच तयार झाला तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज। म्हणजे आपल्याला सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह काय हे जर माहिती असेल तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे हेही आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे फाइंड आउट करता येऊ शकते। कुठल्याही सेंटेन्समध्ये असलेला सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज आहे की ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडवर्ब क्लॉज आहे हे MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपले सर्व मार्क्स याच्यावरच डिपेंड करतात। म्हणून क्लॉज हा टॉपिक आपला पूर्णपणे क्लिअर असणं गरजेचं आहे। त्यापैकी नाउन क्लॉजवर आपण जे काही चॅप्टर्स घेतले जे काही व्हिडिओज पाहिलेले आहेत ते व्हिडिओज आपण वारंवार पाहून आपलं नाउन क्लॉज पूर्णपणे क्लिअर करू शकतात। आता आपण घेणार आहोत ॲडजेक्टिव्ह क्लॉज। ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय त्याआधी आपण पाहूया ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय। जसं की मी तुम्हाला सांगितलं की ॲडजेक्टिव्ह म्हणजे एक असा शब्द जो नाउन किंवा प्रोनाउनला डिफाईन करतो। ॲडजेक्टिव्ह हा काय आहे, एक असा शब्द आहे जो नाउन किंवा प्रोनाउनला डिफाईन करतो, नाउन किंवा प्रोनाउनविषयी जास्तीची माहिती सांगतो। फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी जर असं लिहिलं ही इज अ स्मार्ट बॉय, ही इज अ स्मार्ट बॉय हे सेंटेन्स मी तुमच्या समोर लिहिलं। या सेंटेन्समध्ये ही जो आहे तो काय आहे, एक प्रोनाउन आहे। इज काय आहे, एक वर्ब आहे। अ काय आहे, एक आर्टिकल आहे। स्मार्ट काय आहे अजून माहिती नाही, तर बॉय काय आहे, एक नाउन आहे। आता आपण जर या ठिकाणी असं म्हटलं असतं ही इज अ बॉय तर या सेंटेन्समध्ये बॉय विषयी माहिती देणारा शब्द नाही, परंतु आपण जर असं म्हटलं ही इज अ स्मार्ट बॉय तर ह्याचा अर्थ असा आहे की या सेंटेन्समध्ये हा जो बॉय नाउन आहे त्याविषयी माहिती देणारा हा जो शब्द स्मार्ट या ठिकाणी आलेला आहे या स्मार्ट शब्दालाच आपण काय म्हणत असतो, ॲडजेक्टिव्ह असं म्हणत असतो। म्हणजेच नाउन किंवा प्रोनाउन विषयी माहिती देणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो। या ठिकाणी जर आपण म्हटलं ही इज अ बॉय तर याचा अर्थ होतो तो एक मुलगा आहे आणि आपण जर असं म्हटलं ही इज अ स्मार्ट बॉय तर याचा अर्थ असा होतो की तो एक स्मार्ट मुलगा आहे। म्हणजेच या नाउन विषयी माहिती देण्यासाठी जो शब्द या सेंटेन्समध्ये आलेला आहे स्मार्ट
त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो आणि हे आपण प्रकरण 3 ॲडजेक्टिव्हमध्ये आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये पूर्णपणे पाहिलेलं आहे. जर अजूनही आपल्याला ॲडजेक्टिव्हबद्दल काही डाऊट्स असतील तर ते सर्व डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपण चॅप्टर नंबर 3 ॲडजेक्टिव्ह पूर्णपणे पाहायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे पूर्ण व्हिडिओज पाहू शकतात. आता या सेंटेन्सला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो. मी याच सेंटेन्सला थोडंसं असं लिहिणार, ही इज द बॉय हू इज स्मार्ट. आता या सेंटेन्सला मी असं लिहिलं, ही इज द बॉय हू इज स्मार्ट. मग या सेंटेन्समध्ये आपण पाहू शकतो ही काय आहे, एक प्रोनाउन आहे म्हणजे सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे. इज काय आहे, एक वर्ब आहे. द काय आहे, आर्टिकल आहे. बॉय काय आहे, एक नाउन आहे. आणि त्यानंतर हू हा एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. त्यानंतर इज हा पुन्हा एकदा वर्ब आहे आणि स्मार्ट हा या ठिकाणी काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. मग आता या सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिल्या सेंटेन्समध्ये ही इज अ स्मार्ट बॉय. बॉयबद्दल विशेष माहिती देण्यासाठी फक्त एकच शब्द आला, तो होता स्मार्ट आणि म्हणून आपण त्याला ॲडजेक्टिव्ह म्हटलं. आता ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये काय होतं, ही इज द बॉय हू इज स्मार्ट. आपण क्लॉजची सुरुवात करत असताना 2 वेगवेगळ्या पद्धतीचे क्लॉज पाहिलेले आहे. पहिला आहे मेन क्लॉज आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. त्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की रिलेटिव्ह प्रोनाउनपासून पुढे जो काही क्लॉज असेल, रिलेटिव्ह प्रोनाउनपासून पुढे जो काही क्लॉज असेल त्या पूर्ण क्लॉजला आपण काय म्हणतो, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. आणि हा जो ही इज द बॉय आहे याला आपण काय म्हणणार, मेन क्लॉज म्हणणार. यांना आपण काय म्हणतो, मेन क्लॉज म्हणतो. याबद्दल संपूर्ण माहिती आपण नाउन क्लॉजच्या सुरुवातीला घेतलेली आहे. हे 2 क्लॉज आहे. ही इज द बॉय हा मेन क्लॉज आहे. हू इज स्मार्ट हा संपूर्ण 3 शब्दांनी मिळून बनलेला जो क्लॉज आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग आता या ठिकाणी बघा, ही इज द बॉय हू इज स्मार्ट. तो एक मुलगा आहे की जो कसा आहे, स्मार्ट आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, ही इज द बॉय, तो एक मुलगा आहे आणि या ब्रॅकेटमध्ये लिहिलेला हा संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे, हू इज स्मार्ट, की जो स्मार्ट आहे, अशा पद्धतीची माहिती देतोय. कुणाबद्दल, या बॉयबद्दल. म्हणजे या ठिकाणी जर आपण फरक पाहिला तर दुसऱ्या सेंटेन्समध्ये असलेला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे 3 शब्दांनी मिळून बनलेला जो क्लॉज आहे तो संपूर्ण क्लॉज जो आहे तो या नाउनबद्दल माहिती सांगतोय. मग एखाद्या वेळेस एखादा शब्द असेल जो नाउनविषयी माहिती सांगत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह. परंतु एखादा क्लॉज जर संपूर्ण नाउनबद्दल माहिती सांगत असेल, हा संपूर्ण क्लॉज या ठिकाणी आहे 3 शब्दांनी बनलेला, हा संपूर्ण क्लॉजच या ठिकाणी या नाउनबद्दल माहिती सांगतोय. म्हणून या 3 शब्दांनी मिळून बनलेल्या क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणणार नाही, तर याला आपण म्हणणार ॲडजेक्टिव्ह क्लॉज. याला आपण काय म्हणणार, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कारण हा कशाची भूमिका या ठिकाणी परफॉर्म करतोय, क्लॉजची. मग ज्या वेळेस एखादा पूर्ण क्लॉज जो आहे तो संपूर्ण क्लॉज जर एखाद्या नाउनविषयी माहिती सांगत असेल तर त्या क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं जाईल. फक्त शब्दच आहे तो ज्या नाउनबद्दल माहिती सांगतोय तर त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. मग आपल्याला ॲडजेक्टिव्ह जर माहिती असेल तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपल्याला नक्कीच माहिती आहे. म्हणून याकरिता आपण 3 नंबरचं जे चॅप्टर आहे ॲडजेक्टिव्ह ते व्यवस्थितरित्या पाहावं आणि त्यानंतर आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे चॅप्टर बघावं, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थितरित्या कळेल. आता हे सगळे क्लॉज काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. मेन क्लॉज काय आहे, नाउनच्या सुरुवातीला आपण पाहिलं. सबऑर्डिनेट क्लॉज कोणकोणते असतात, कसे कसे सुरुवात होतात, रिलेटिव्ह प्रोनाउनपासून सुरू होतात, रिलेटिव्ह ॲडवर्बपासून सुरू होतात, कोणकोणत्या कंजंक्शन्सपासून सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतात, हे सर्व आपण नाउन क्लॉजच्या सुरुवातीला, क्लॉज या चॅप्टरच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे. त्यामुळे इथपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नसेल. इथे फक्त आपलं काम हे आहे की ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे फक्त एक शब्द जो नाउनबद्दल माहिती सांगतो, तर एखादा क्लॉज हा पूर्णपणे एखाद्या नाउनबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी असलेला सबऑर्डिनेट क्लॉज हा या बॉयबद्दलची पूर्ण माहिती देत आहे. म्हणून या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. या ठिकाणी आपण फक्त एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे.
अशा पद्धतीचे आपण 5 ते 6 एक्झाम्पल्स पाहिले तर नक्कीच आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे ते समजेल, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशा प्रकारे फंक्शन करतं ते समजेल आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या काय ट्रिक्स आहेत तेही आपणास मी सांगणार आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉजवर एखादा सेंटेन्स येईल त्या सेंटेन्सला आपल्याला व्यवस्थितरित्या ओळखता येईल. तर या पद्धतीने आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा सेंटेन्समध्ये फाइंड करू शकतो किंवा या पद्धतीने आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा डिफाईन करू शकतो. आता सर्वांनी इथपर्यंत हे व्यवस्थितरित्या लिहून घ्या. यानंतर आपण काही ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत, ज्या एक्झाम्पल्स थ्रू आपल्याला कळेल की सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा कसा डेव्हलप होतो किंवा आपल्याला परीक्षेमध्ये सेंटेन्सेस जे विचारले जातात त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशा पद्धतीने फाइंड केला जातो. तर आपल्यासमोर आता काही सेंटेन्सेस आहेत. या सेंटेन्सेसमध्ये असलेला सबऑर्डिनेट क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज परफॉर्म करतोय की नाउन क्लॉज परफॉर्म करतोय की ॲडवर्ब क्लॉज परफॉर्म करतोय हे आपल्याला पाहायचं आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज असा क्लॉज की जो मेन क्लॉजमध्ये असलेल्या नाउन क्लॉजबद्दल विशेष माहिती सांगतो. मग आधी आपण काय करायचं, कुठल्याही सेंटेन्सचे जे 2 क्लॉजेस आहेत त्या 2 क्लॉजेसला आधी व्यवस्थितरित्या आपण डिवाइड करायचं. त्यामध्ये जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज एक्झॅक्टली एखाद्या मेन क्लॉजमध्ये असलेल्या नाउन किंवा प्रोनाउनबद्दल विशेष माहिती सांगतो आहे का हे आपण चेक करायचं. तसं जर असेल तर सबऑर्डिनेट क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून फंक्शन करतोय असं आपण या ठिकाणी समजूया. मग आता पहिलं सेंटेन्स आपण पाहूया. पहिलं सेंटेन्स हे मागच्या एक्झाम्पलचं सेंटेन्स आहे. ही इज द बॉय हू इज स्मार्ट. या सेंटेन्सची आपण फोड करूया, म्हणजे या सेंटेन्सला आपण डिवाइड करूया. ही इज द बॉय हा एक मेन क्लॉज आहे, तर या ठिकाणी हू इज स्मार्ट जो आहे हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. मग आता आपण पाहूया ही इज द बॉय. हा बॉय जो आहे हा या ठिकाणी काय आहे, एक नाउन आहे आणि तो या ठिकाणी काय आहे, एक नाउन आहे आणि त्या नाउन नंतर हा जो हू आहे हा हू काय आहे, एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. मग या हूने हे सेंटेन्स या ठिकाणी जोडलेलं आहे. ही इज द बॉय हू इज स्मार्ट. हा तो मुलगा आहे की जो स्मार्ट आहे. मग या ब्रॅकेटमध्ये असलेला हा सबऑर्डिनेट क्लॉज या बॉय नाउन विषयी अधिक माहिती सांगत आहे, म्हणून आपण याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणूया. हे एक्झाम्पल आपण मागे पाहिलं. आता सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. दिस इज द टेबल विच इज ब्राऊन. या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं दिस इज द टेबल विच इज ब्राऊन. आता हा जो विच आहे हा विच काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. ओके, आणि आपण पाहिलेलं आहे की रिलेटिव्ह प्रोनाउन पासून एखाद्या क्लॉजची सुरुवात होत असेल तर तो क्लॉज संपेपर्यंत कोणता क्लॉज असतो, सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आणि त्याला सोडून जो बाकीचा शिल्लक राहिलेला क्लॉज आहे याला आपण काय म्हणतो, मेन क्लॉज असं म्हणतो. मग आता बघा दिस इज द टेबल म्हणजे मेन क्लॉजमध्ये कशाबद्दल बोललं जात आहे, टेबलबद्दल बोललं जात आहे. दिस इज द टेबल की हा एक टेबल आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये काय म्हटलं जात आहे, विच इज ब्राऊन की जो ब्राऊन आहे. सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये काय म्हटलं जात आहे, विच इज ब्राऊन की जो ब्राऊन आहे. मग जो ब्राऊन आहे ही अधिकची माहिती आहे आणि ही अधिकची माहिती कशाबद्दलची आहे, या टेबलबद्दलची आहे. आणि टेबलला आपण काय म्हणत असतो, नाउन म्हणत असतो. याचाच अर्थ असा होतो की सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये लिहिलेलं विच इज ब्राऊन की जो ब्राऊन आहे ही अधिकची माहिती कशाबद्दल सांगितली गेलेली आहे, या टेबलबद्दलची सांगितली गेलेली आहे. टेबल हा नाउन आहे, म्हणजेच आपला संपूर्णपणे सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो या नाउनबद्दलची अधिकची माहिती देत आहे. आणि अधिकची माहिती देणारा सबऑर्डिनेट क्लॉज, या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण काय म्हणत असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणत असतो. म्हणून हा या ठिकाणी काय होणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज होणार आहे. आता तिसरं सेंटेन्स पाहूया. यू आर द बेस्ट सिंगर दॅट हॅज वॉन अवॉर्ड. आता या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर दॅट काय आहे, एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. आणि चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जो रिलेटिव्ह प्रोनाउन असतो तो रिलेटिव्ह प्रोनाउन सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात करतो. म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि जो राहिलेला क्लॉज असेल त्याला आपण काय म्हणणार, मेन क्लॉज म्हणणार. ओके, आता बघा मेन क्लॉजमध्ये काय म्हटलं जात आहे, यू आर द बेस्ट सिंगर म्हणजे तू कसा सिंगर आहे, बेस्ट सिंगर आहे. यू आर द बेस्ट सिंगर. ओके, आता या ठिकाणी असलेला सबऑर्डिनेट क्लॉज काय म्हणतोय, दॅट हॅज वॉन अवॉर्ड.
यू आर द बेस्ट सिंगर, तू एक उत्तम सिंगर आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो काय की दॅट हॅज वॉन अवॉर्ड, की त्याने जो अवॉर्ड आहे तो जिंकलेला आहे. त्याने अवॉर्ड जिंकलेला आहे ही अधिकची माहिती कुणाबद्दलची आहे, या सिंगरबद्दलची. जर या ठिकाणी आपण पाहिलं की ही जी माहिती आहे दॅट हॅज वॉन अवॉर्ड, की त्याने अवॉर्ड जिंकलेला आहे, तर ही कोणाबद्दलची माहिती आहे, या सिंगरबद्दलची माहिती आहे. म्हणून ज्यावेळेस एखादा सबऑर्डिनेट क्लॉज एखाद्या सिंगरविषयी म्हणजे या नाऊनविषयी आपल्याला विशेष माहिती देत असेल तर त्या क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं. आणि म्हणून हा सुद्धा या ठिकाणी काय परफॉर्म करतोय, क्लॉज आहे, परंतु तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून या ठिकाणी परफॉर्म करतो. पुढचं सेंटेन्स पहा, दिस इज द ग्राउंड वेअर आय यूज टू प्ले क्रिकेट. आता या सेंटेन्समध्ये वेअर जो आहे तो वेअर या ठिकाणी एक रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. रिलेटिव्ह प्रोनाऊनपासून एका सबऑर्डिनेट क्लॉजची निर्मिती होते, म्हणून ब्रॅकेटमध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आहे. दिस इज द ग्राउंड हा मेन क्लॉज आहे. मग मेन क्लॉजमध्ये काय म्हटलेलं आहे, दिस इज द ग्राउंड, की हे एक ग्राउंड आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये काय म्हटलेलं आहे, वेअर आय यूज टू प्ले क्रिकेट, की ज्या ठिकाणी मी क्रिकेट खेळायचो, की ज्या ठिकाणी मी क्रिकेट खेळायचो ही अधिकची माहिती आहे. ज्या ठिकाणी मी क्रिकेट खेळायचो ही अधिकची माहिती आहे. आणि ही अधिकची माहिती कशाबद्दलची आहे, या ग्राउंडबद्दलची आहे. की दिस इज द ग्राउंड, हे ते ग्राउंड आहे ज्या ठिकाणी मी क्रिकेट खेळायचो. मग ग्राउंडबद्दल माहिती देण्यासाठी संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो या ठिकाणी फंक्शन करतोय. हा जो वेअर आय यूज टू प्ले क्रिकेट सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज फक्त आणि फक्त या ग्राउंडबद्दलची विशेष माहिती देत आहे. आणि म्हणून या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण काय म्हणणार आहोत, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणणार आहोत. त्यानंतर पहा, ही इज राजेश whom we सिलेक्टेड. हा राजेश आहे की ज्याला आम्ही सिलेक्ट केलेलं आहे. मग इथे पहा, whom हा एक रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे आणि रिलेटिव्ह प्रोनाऊनपासून काय होतो, आपला सबऑर्डिनेट क्लॉज तयार होत असतो. बघा आता पहा, ही इज राजेश, मेन क्लॉजमध्ये काय सांगितलेलं आहे की हा राजेश आहे. आणि दुसऱ्या क्लॉजमध्ये काय सांगितलेलं आहे की whom we सिलेक्टेड. whom we सिलेक्टेड म्हणजे काय, की ज्याला आम्ही सिलेक्ट केले. की ज्याला आम्ही सिलेक्ट केले ही कुणाबद्दलची माहिती आहे, राजेशबद्दलची. राजेश काय आहे, नाऊन आहे. म्हणजे आपला संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज काय करतोय, राजेश या नाऊनबद्दल विशेष माहिती सांगतोय. आणि म्हणून एखादा क्लॉज जर संपूर्ण विशेष माहिती सांगत असेल एखाद्या नाऊनबद्दलची तर त्याला फक्त ॲडजेक्टिव्ह म्हणता येणार नाही, तो क्लॉज आहे म्हणून त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणावं लागेल. जर एखादा शब्द नाऊन किंवा प्रोनाऊन विषयी विशेष माहिती देत असेल तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, परंतु एखादा क्लॉज पूर्णपणे एखाद्या नाऊनची किंवा प्रोनाऊनची विशेष माहिती सांगत असेल तर त्याला फक्त ॲडजेक्टिव्ह न म्हणता त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. लास्ट सेंटेन्स, आय मेट रोहन हुज ब्रदर इज अ डॉक्टर. या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर हुज हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन जो आहे तो आपल्या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात करतो किंवा सबऑर्डिनेट क्लॉज तयार करतो. म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉज. मेन क्लॉजमध्ये काय म्हटलेलं आहे, आय मेट रोहन, म्हणजे मी रोहनला भेटलो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज काय म्हणतोय, हुज ब्रदर इज अ डॉक्टर, की ज्याचा भाऊ हा डॉक्टर आहे. ही कुणाबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, रोहनबद्दलची. हुज ब्रदर इज अ डॉक्टर, मी रोहनला भेटलो की ज्याचा भाऊ हा एक डॉक्टर आहे. मग या ठिकाणी पहा, हुज ब्रदर इज अ डॉक्टर हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज या ठिकाणी रोहन या नाऊनविषयी विशेष माहिती सांगतोय. मग एखादा सबऑर्डिनेट क्लॉज आपल्या आधी आलेल्या नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर त्या सबऑर्डिनेट क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. म्हणून हा क्लॉज आपल्या आधी आलेल्या नाऊनबद्दलची विशेष माहिती सांगतो, म्हणून आपण याला काय म्हणतोय, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतोय. तर या ठिकाणी लिहिलेले हे जे काही सेंटेन्सेस आहेत, हे सेंटेन्सेसमध्ये आपण जर पाहिलं तर एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन. रिलेटिव्ह प्रोनाऊन, इथे सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाऊन, इथे सुद्धा वेअर रिलेटिव्ह प्रोनाऊन, इथे सुद्धा होम रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि इथे आहे हुज रिलेटिव्ह प्रोनाऊन. म्हणजेच काय की ॲडजेक्टिव्ह क्लॉज जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर रिलेटिव्ह प्रोनाऊन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे आपण आपल्या प्रोनाऊन चॅप्टरमध्ये रिलेटिव्ह प्रोनाऊनचे संपूर्ण कन्सेप्ट्स पाहिलेले आहेत. जर अजूनही एखाद्या विद्यार्थ्याने आमचा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स परचेस केला नसेल तर SK एज्युकेशन ॲपवर असलेला इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स आपण परचेस करू शकतात. 230पेक्षा जास्त क्वालिटी व्हिडिओज आपल्यासाठी अवेलेबल आहेत.
प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला कन्सेप्ट क्लिअर होतो आणि असे कन्सेप्ट्स क्लिअर केलेले आहेत की जेणेकरून आपल्या सर्वच एक्झामसाठी आपल्याला ते उपयोगी ठरतील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये देता येईल। मग या ठिकाणी जर आपण पाहिलं रिलेटिव्ह प्रोनाउन, विच रिलेटिव्ह प्रोनाउन, दॅट रिलेटिव्ह प्रोनाउन, वेअर, हुम आणि हुज हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत। आणि या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या एक्झॅक्ट आधी जर आपण पाहिलं तर बॉय नाऊन, टेबल नाऊन, त्याच्यानंतर सिंगर हा नाऊन, वेअरच्या आधी ग्राउंड नाऊन आहे, त्याच्यानंतर हुमच्या आधी राजेश नाऊन आहे, हुजच्या आधी रोहन नाऊन आहे। म्हणजे इथून आपल्याला एक छोटीशी गोष्ट कळते की सेंटेन्समध्ये एखादा नाऊन असेल, त्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन असेल आणि त्यानंतर क्लॉज जो असेल तो सबऑर्डिनेट क्लॉज जर असेल, एखाद्या सेंटेन्समध्ये नाऊन नंतर रिलेटिव्ह प्रोनाउन असेल आणि रिलेटिव्ह प्रोनाउन नंतर जर क्लॉजची निर्मिती होत असेल तर अशा फंक्शनमध्ये असलेला हा जो क्लॉज असेल हा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल असं नेहमी आपण लक्षात ठेवायचं। ही एक छोटीशी ट्रिक आहे। मग बघा इथे रिलेटिव्ह प्रोनाउन लिहिलेला आहे। कोणता रिलेटिव्ह प्रोनाउन? हू। रिलेटिव्ह प्रोनाउन कुठला? दॅट। रिलेटिव्ह प्रोनाउन कुठला? विच। त्याच्यासोबत कुठला आहे? हुम। त्याच्या आधी हुज, त्याच्यानंतर वाय, वेन आणि वेअर। तर ह्यापैकी आपण वाय आणि वेन याबद्दलचे एक्झाम्पल्स अजून घेतलेले नाही आहेत, लगेच आपण हे सुद्धा एक्झाम्पल्स घेणार आहोत। त्याआधी आपल्याला हे समजलं पाहिजे की बघा या सेंटेन्समध्ये हा नाऊन आहे, त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि या रिलेटिव्ह प्रोनाउनने एका सबऑर्डिनेट क्लॉजची निर्मिती केलेली आहे। म्हणून जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज होणार आहे। इथे सुद्धा पहा टेबल हा नाऊन आहे, त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि या रिलेटिव्ह प्रोनाउनने एका सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात केलेली आहे। म्हणजेच हा सबऑर्डिनेट क्लॉज या रचनेमुळे, या स्ट्रक्चरमुळे काय म्हटला जाईल? ॲडजेक्टिव्ह क्लॉज असा म्हटला जाईल। म्हणून ॲडजेक्टिव्ह क्लॉज जर असेल तर त्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन हे 100% असू शकते। अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन असणार नाही, मग ते सेंटेन्सेस कशा पद्धतीने असतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आता फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की हू, दॅट, विच, हुम, हुज, वाय, वेन आणि वेअर हे सर्व रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत आणि म्हणून या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउनने आपल्या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात केलेली आहे। म्हणून या ॲडजेक्टिव्ह क्लॉजला दुसऱ्या भाषेत किंवा दुसरं नाव जे आहे ते रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा आहे। म्हणजेच आपण या क्लॉजला जसं ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं अगदी त्याचप्रमाणे या क्लॉजला आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणू शकतो। दोन्हीही नावं आपण एका क्लॉजला देऊ शकतो। जसं या क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं तर हा क्लॉज आपल्यासाठी ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा आहे, रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा आहे। हा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा आहे, रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा आहे। हा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा आहे, रिलेटिव्ह सुद्धा आहे आणि ही दोन्ही क्लॉजेस जी आहेत ही सुद्धा ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून ओळखली जातील किंवा रिलेटिव्ह क्लॉज म्हणून ओळखली जातील। सांगण्याचं तात्पर्य फक्त एकच आहे की MPSCच्या परीक्षेमध्ये प्रश्न थोडा फिरवून विचारला जातो। कधी ॲडजेक्टिव्ह क्लॉज हे ऑप्शन आपल्याला दिसत नाही, अशा वेळेस रिलेटिव्ह क्लॉज हे ऑप्शन आपल्याला दिलं जातं। मग त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचा संभ्रम होता कामा नये, गोंधळ होता कामा नये। त्यामुळे ॲडजेक्टिव्ह क्लॉज एक असा ॲडजेक्टिव्ह क्लॉज की ज्याच्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन आहे त्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजला आपण रिलेटिव्ह क्लॉज असं देखील म्हणू शकतो। तर आजच्या भागामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजबद्दलची सर्व बेसिक माहिती घेतलेली आहे। पुढच्या भागामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉजबद्दलची सर्व ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत आणि या दोघं भागांमध्ये आपला ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तो संपणार आहे। त्यामुळे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपल्याला पूर्णपणे समजून घेण्यासाठी हे दोन्हीही पार्ट्स अत्यंत महत्त्वाचे आहे। पहिला पार्ट आजचा बेसिक आणि उद्याचा जो पार्ट असेल तो संपूर्ण ॲडव्हान्स इन्फॉर्मेशनचा असेल आणि त्याच्या हेल्पने आपण आपल्या परीक्षेत आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं अतिशय अचूक पद्धतीने देऊ शकतो। तर आजच्या ठिकाणी इथे थांबूया, भेटूया उद्याच्या दिवशी एका नवीन ॲडव्हान्स वेगवेगळ्या एक्झाम्पल्ससह ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या। धन्यवाद।